पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर अब्रू काढणारी आणखी एक घटना घडलेली आहे, ती म्हणजे पाकिस्तानच्या काही लोकांनी, म्हणजे पाकिस्तान सरकारने डायरेक्ट नव्हे, पण पाकिस्तानच्या काही लोकांनी मागच्या काही दिवसापूर्वी जपानमध्ये एक मशीद बांधलेली होती. आता ही घटना जपानमध्ये घडलेली आहे, त्यामुळे ती कायद्याप्रमाणेच घडायला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, पण तसं झालंच नव्हतं. जपानमधल्या कावागो नावाच्या एका शहरामध्ये एक छोटंसं असं गाव आहे. या गावामध्ये काही पाकिस्तानी लोकांनी एक जमीन विकत घेतली. ती जमीन घेतली विकत चुकीच्याच पद्धतीनं. ती होती जंगलची जमीन. ती त्यांनी गडप केली. त्या जमिनीवर त्यांनी बेकायदा पद्धतीने एक मशीद बांधली. त्या मशिदीला काहीतरी नाव दिलं आणि या मशिदीचं अगदी थाटामाटात उद्घाटन देखील करून घेतलं. हे सगळं झाल्यानंतर मग जपान सरकारच्या लक्षात आलं, की हे प्रकरण हाताबाहेर गेलेलं आहे. त्यामुळे जपान सरकारनं आता घोषित केलंय, की ही मशीद पाडली जाणार आहे. मागच्या महिन्यातच या मशिदीचं उद्घाटन झालेलं होतं. 2 महिन्याच्या आतच ही मशीद पाडली जाणार आहे. त्यामुळं पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झालेली आहे आणि पाकिस्तानची अशी नाचक्की वारंवार होत असते. याशिवाय आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की कशा पद्धतीने पाकिस्तानची एक फुटबॉल टीम ही जपानला गेलेली होती आणि जपानमध्ये त्यांचं कसं असं झालं. या दोन्ही गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर झालंय असं, की जपानमध्ये अकासाका नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे कावागो. या गावामध्ये जवळजवळ 4,500 स्क्वेअर मीटर इतकी जमीन काही पाकिस्तानी लोकांनी फुजिमी सिटी मधल्या एका रिअल इस्टेट कंपनीकडून विकत घेतली. आता या कंपनीने त्यांना खरोखर विकली की फसवून विकली, कशी विकली माहिती नाही, पण त्यांनी असा दावा केलाय की ही जमीन आम्ही विकत घेतलेली, पण प्रत्यक्षात ती तिथल्या जंगलमय जमीन होती. त्यावरती जंगल होतं आणि जपानमध्ये अशा प्रकारचे जे कायदे असतात ते सक्तीनं पाळावे लागतात. पण ही जमीन त्यांनी विकत घेतली आणि 2024 मध्ये या जमिनीवरती एका मशिदीचं बांधकाम सुरू केलं. त्या मशिदीला त्यांनी नाव दिलेलं आहे रमदान ग्रँड मॉस्क, म्हणजे रमजानची मॉस्क किंवा मशीद असं त्याचं नाव दिलेलं आहे. 2024 मध्ये काम चालू झाल्यानंतर लगेचच त्या गावातल्या ज्या लोकांच्या लक्षात आलं, की हे काही कुणाचं साधं घर नसून ही एक मशीद आहे, प्रार्थना स्थळ आहे. तर गावातल्या लोकांनी तिथल्या सरकारकडे तक्रारी केल्या, म्हणजे म्युनिसिपालिटीकडे. तेव्हा म्युनिसिपालिटीनं त्यांना हे काम बंद करा असं सांगितलं. डिसेंबर 2024 मध्ये प्रॉपर स्टॉप कन्स्ट्रक्शन नावाची एक ऑर्डर त्यांनी इश्यू देखील केली, पण तरीही हे काम बंद केलं नाही. हे काम बंद करायला जेव्हा तिथले सामान्य लोक जायचे आणि हे काम बंद करायला सांगायचे, तेव्हा हे पाकिस्तानी जे कामगार असायचे, हे पाकिस्तानातून गेलेले जे गौंडी असायचे, ते म्हणायचे की आम्हाला जपानी भाषा कळत नाही असं म्हणायचे आणि त्यांनी ते काम तसंच चालू ठेवलं. मार्च 2025 पर्यंत ते काम तसं कंटिन्यू ठेवलं. मार्च 2025 मध्ये त्यांनी तिथल्या सरकारला सांगितलं, की हे काम आम्ही आता डिस्ट्रॉय करणार आहोत, म्हणजे ज्याला परमिशन मिळालेलं नाही, त्यामुळे आम्ही आतापर्यंत जे बांधकाम केलंय ते आता रद्द करणार आहोत, म्हणजे पाडून टाकणार आहोत. पण प्रत्यक्षात त्यांनी 1 वर्षानंतर एप्रिल 2026 मध्ये इथं ग्रँड मॉस्कचं, म्हणजे मशिदीचं उद्घाटन केलं आणि या उद्घाटनाला देखील कुणाला बोलवलं, तर पाकिस्तानचे जपानमधले जे राजदूत आहेत अब्दुल हमीद यांना बोलवलं. त्यांच्या हस्ते या मशिदीचं उद्घाटन देखील करण्यात आलं आणि लगेचच लोकांच्या लक्षात आलं की ही मशीद ही बेकायदा आहे. त्यामुळे टोकियोच्या म्युनिसिपल ऑथॉरिटीने, याशिवाय जे कावागो नावाचं शहर आहे, या शहरामधले जे काही मेयर आहेत त्यांनीही सांगितलंय की ह्या गोष्टी आम्ही आमच्या देशामध्ये अजिबात टॉलरेट करणार नाही, सहन करणार नाही. हे बांधकाम पाडायची ऑर्डर त्यांनी दिलेली आहे. त्यांनी म्हटलंय की हा कुठल्याही धर्माचा प्रश्न नाही आहे. आमच्या देशातल्या कुठल्याही धर्माच्या लोकांनी देखील जर अशा प्रकारची, जर त्यांचं प्रार्थनास्थळ जर बेकायदा पद्धतीने बांधलं असतं तर ते देखील आम्हाला आवडलं नसतं आणि हे देखील आम्हाला आवडलं नाही. आम्ही हे सहन करणार नाही आणि ते पाडलं जाणार आहे. ही कुठली पाकिस्तान किंवा भारतातली गोष्ट नाही, जिथे एखादं बेकायदा बांधकाम करायचं आणि नंतर ते कन्फर्म होतंय काय याची वाट बघायची, अशी गोष्ट जपानमध्ये होत नसते असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ही मशीद आता पाडली जाणार आहे. जपानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही अत्यंत कमी असलेल्या लोकसंख्येच्या पैकी एक आहे. म्हणजे जगभरात अनेक ठिकाणी त्यांची लोकसंख्या ही 1% 2% पेक्षा जास्त असते, पण जपानमध्ये मात्र ती अर्धा टक्क्यापेक्षा कमी आहे. 4,20,000 लोक जपानच्या एकूण लोकसंख्येपैकी, म्हणजे 12 कोटी लोकसंख्येमध्ये राहतात. पण ही लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसते. मागच्या 20 वर्षात जपानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ही 4 पट वाढलेली आहे, म्हणजे इतक्या वेगाने ती वाढते आहे. याशिवाय जपानमध्ये जे धर्म आहेत महत्त्वाचे, त्यामध्ये शिंतो नावाचा एक धर्म आहे, बुद्धिझम आहे. याशिवाय तिथले अनेक लोक स्वतःला अथिस्ट मानतात, म्हणजे नास्तिक मानतात, अशांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे जपानमध्ये अशा गोष्टी सहजपणे टॉलरेट केल्या जात नाहीत. जपानमध्ये हिंदूंची संख्या किती आहे असा प्रश्न असेल तर जपानमध्ये जवळजवळ 3,20,000 हिंदू देखील राहतात. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता या घटनेमुळे जपानमध्ये पाकिस्तानची बदनामी झाली, कारण पाकिस्तानचे
जे अँबॅसेडर होते, राजदूत होते, अब्दुल हमीद हे तिथं स्वतः गेले होते. नंतर पाकिस्तानच्या एम्बसीला याबद्दलची गोष्ट विचारल्यानंतर ते म्हणतात, की आम्हाला वाटलं यांनी सगळ्या परमिशन्स वगैरे घेतलेल्या असतील. पण एवढ्या सगळ्या परमिशन्स घेतलेल्या होत्या की नाही याची चौकशी एम्बसीनं खरं तर अगोदरच करायला पाहिजे होती. ती त्यांनी केलेली नाही किंवा त्यांना हे माहिती होतं, की काहीतरी करून एकदा जर मशीद उभी राहिली, तर त्याच्यानंतर ही मशिदीची जागा कन्फर्मच होईल. कारण आता सध्या देखील जरी लोकसंख्या कमी असली तरी जपानमध्ये जुलै 2025 अखेर 160 मशिदी आहेत. त्यामुळं जपानमध्ये या एका मशिदीचं बांधकाम करण्याचा जो हा प्रयत्न होता, तो पूर्णपणे फसलेला आहे आणि पाकिस्तान संपूर्ण जगापुढे एक्सपोज झालेला आहे. याच्या अगोदर जुलै 2025 मध्ये एक घटना घडलेली होती, ज्यावेळी पाकिस्तानमधल्या सियालकोटमधल्या एका वकास नावाच्या माणसानं काय केलं, तर एक पाकिस्तानची नॅशनल फुटबॉल टीम बनवली आणि नॅशनल फुटबॉल टीमला चांगले फुटबॉल टीमचे कपडे वगैरे घातले, पाकिस्तानची टीम बनवलं आणि यांना सगळ्यांना 15 दिवसांचा एक व्हिसा काढून दिला, ट्रॅव्हल व्हिसा काढून दिला जपानचा आणि या सगळ्यांच्याकडून जवळजवळ 5-5 लाख रुपये घेतले आणि या सर्वांना जपानमध्ये पाठवून दिलं. एकूण 22 लोकांची ही टीम होती. सगळेजण जपानमध्ये पोहोचले. त्यांचं काम असं होतं, की जपानमध्ये एकदा पोहोचल्यानंतर जपानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलं जायचं आणि तिथं जाऊन कायमचं जपानी नागरिक व्हायचं. पण प्रत्यक्षात जपानच्या इमिग्रेशन काउंटरवरती, एअरपोर्टवरतीच त्यांच्या लक्षात आलं, की ही कुठलीही फुटबॉल टीम वगैरे नाही. हे सगळे बोगस लोक आहेत. यांना फुटबॉलचा देखील माहिती नाही आणि त्यानंतर मग या सगळ्यांना पकडलं गेलं आणि डिपोर्ट करून पाकिस्तानात फेकून दिलं गेलं. म्हणजे पाकिस्तान आणि जपान यांच्यामध्ये हे जे रिलेशन आहे, हे परत एकदा सगळ्यांच्या समोर आलं या मशिदीच्या निमित्तानं आणि ही मशीद देखील आता पाडली जाणार आहे. कारण पाकिस्तान ज्या गोष्टी खपवतो किंवा ॲडजस्ट करतो, ज्या गोष्टी खपवल्या जातात, ज्या पाकिस्तानही होतात आणि भारतातही कधी-कधी होतात, या सगळ्या गोष्टी जपानमध्ये चालत नाहीत. हेच जपाननं परत एकदा सिद्ध केलंय. त्यामुळं या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? जपानमधल्या या नियमांच्या बद्दल, जपानमधले जो कायदा आहे, त्या कायद्याची जी सर्वोच्चता आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.